या फोटोमध्ये दिसत असलेल्या मुलाला अख्खं सरकार घाबरलंय. कारण की या मुलाने अशा पक्षाची स्थापना केली ज्यामध्ये लाखो तरुण मुलं जॉईन झालेत. कॉकरोच जनता पार्टी अवघ्या 5-6 दिवसा अगोदरच हे अकाउंट बनवलं गेलं आणि 5-6 दिवसात या अकाउंटला इंस्टाग्रामवरती 16 मिलियन फॉलोअर झाले. हे काही साधंसुद्धा अकाउंट नाही, देशामधील बेरोजगार तरुणांचा आवाज आहे. फक्त एकटा अभिजित नाही, देशामधील जे तरुण कॉकरोच जनता पार्टीला सहभागी झाले त्या पाठीमागे सर्वांचा एकच उद्देश आहे. आता बस झालं, हे सरकार तरुणांवरती अन्याय करतंय. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत हे तरुणांना कॉकरोच असं म्हणतात. आणि ही वेळ कोणी आणली? सरकारनेच. आज तरुणांकडे डिग्री आहे, तरुण शिकलेले आहेत, पण नोकऱ्या नाहीत. जर सरकारविरुद्ध कोणी काय बोललं, सरकारला जाब विचारला, तर ते तरुण कॉकरोच आहेत असं भारताचे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत म्हणाले. आणि त्यानंतर मग तरुणांचा संताप एका पार्टीमध्ये बदलला, तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. आज या पार्टीने भल्या भल्यांना घाम फोडलाय. पण एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे आज सकाळी एक्सवरून म्हणजे ट्विटरवरून कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट डिलीट करण्यात आलं. कदाचित सरकारला याची भीती आहे, हा पक्ष भविष्यामध्ये आपल्याला मोठी अडचण निर्माण करू शकतो. एक्सवरून कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट का डिलीट झालं, त्याच्या पाठीमागं नेमकं काय कारण होतं, त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक आपण खाली दिलेली आहे. त्यावरती टच करून आपण तो व्हिडिओ पाहू शकतात.